ठीक आहे. तर हा आहे क्वेश्चन जेडबली ऍडव्हान्स 2025 मध्ये. तर या क्वेश्चन मध्ये काय झालेलं आहे आपल्याला, त्या क्वेश्चन मध्ये आपल्याकडे आहे दोन कोएक्सियल सिलेंडर्स. ओके, पहिल्या सिलेंडरची रेडियस किती आहे? √2 सेकंड सिलेंडर जो आहे त्याची रेडियस किती आहे? 2r. क्लिअर? आणि एक आपल्याला प्लेन दिलेला आहे. तो प्लेन किती डिस्टन्सवर ठेवता आहे फ्रॉम ऍक्सिस ऑफ सिलेंडर? ऍक्सिस ऑफ सिलेंडर पासून आपण r डिस्टन्सवर ठेवला. ठीक आहे. आता r डिस्टन्सवर ठेवलेला आहे आपल्याला काढायचं आहे द फ्लक्स थ्रू दिस प्लेन. ओके, आता या प्लेन मधून काढायचं असेल तर आपल्याकडे डायरेक्टली कॉन्स्टंट दिला आहे. किती डायरेक्टली कॉन्स्टंट? डायरेक्टली कॉन्स्टंट इज 5. क्लिअर? आता बघा, हा प्लेन जर तुम्ही पाहिला तर हा प्लेन असेल. आता आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सिलेंडर इज रेडियली आउटवर्ड. ओके, रेडियली आउटवर्ड मीन्स काय? हा जो सिलेंडर असेल सिलेंडर पासून रेडियसच्या डायरेक्शन मध्ये काय होईल? मॅग्नेटिक इलेक्ट्रिक फील्ड होईल. बट इथे जर पाहिजे तर वरच्या डायरेक्शन मध्ये आणि खालच्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे का? नाही. मग हीच पास होणारी इलेक्ट्रिक फील्ड काय होईल? प्लेन मधून जाईल आणि आपल्याला काय मिळेल? फ्लक्स. ओके, आता या प्लेन मधून या सिलेंडर मधून निघालेल्या साऱ्या फील्ड लाईन्स पास होतील का? नाही, पास नाही होणार. काय? पहिली फील्ड लाईन सिलेंडर पास व्हायला चालू होईल आणि लास्ट फील्ड लाईन्स या अँगलवर येऊन संपेल. म्हणजेच काय? हा जो पोर्शन आहे ना, फक्त याच्यावरचा चार्ज आणि या पोर्शनवरचा चार्ज हा रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? फॉर फ्लक्स. ओके, मग या प्लेनने किती चार्ज सप्टेन केला? याने चार्ज सप्टेन केला याच्यावर असणारा क्यू आणि याच्यावर असणारा क्यू. म्हणजेच काय? जो टोटल चार्ज एनक्लोज आहे, चार्ज एनक्लोज दिस इक्वल्स टू 2 टाइम्स क्यू. बरोबर? क्लिअर प्रॉब्लेम? ठीक आहे. आता आपल्याला हा स्मॉल क्यू चार्ज फाइंड करायचा. कसं फाइंड करणार? चला, पहिल्यांदा आपण काय करूया, इकडे याला या जॉईन करून घेऊया. आता आपल्याला माहिती आहे इनर सिलेंडरची रेडियस किती आहे? इनर सिलेंडरची रेडियस आहे √2 टाइम्स r. क्लिअर? √2 टाइम्स r. जर हा मी अँगल घेतला θ1, याच्यावरनं आपण काय लिहू शकतो? कॉस ऑफ θ1. कॉस काय? ऍडजस्टेड अपॉन हायपोटेनियस. ऍडजस्टेंट इज r, हायपोटेनियस इज √2 टाइम्स r. r से r कैंसिल. सो θ1 इकडनं काय म्हणते? कॉस ऑफ θ1 इज इक्वल्स टू 1/√2. So what is value of θ1? θ1 is equals to 45 degrees. Any problem? Sure. आता परत आपण काय करूया, याला आपण लास्ट पॉइंटला इकडे जॉईन करून घेऊया. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जी लेंथ हा अँगल आपल्याला काढायचा आहे. तर हा अँगल कसं काय मिळेल आपल्याला? बघा, हा आता अँगल आपण म्हणूया दिस अँगल इज θ2. ओके, आता हा अँगल जर θ2 घेतला, हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. परत याच्यामध्ये कॉस ऑफ θ2. कॉस ऑफ θ2 जर म्हटलं तर काय? ऍडजस्टेंट आणि याची रेडियस आपल्याला माहिती आहे, दॅट इज 2r. r से r कैंसिल. r से r जर कैंसिल झाला, सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस ऑफ θ2? इट इज 1/2. त्याच्यावरनं θ2 काय मिळाला? 60 डिग्री. ओके, जर आपण म्हणूया की ही जी काही लेंथ आहे जी इन्क्लोज झालेली आहे, या अँगल आपण म्हणूया अल्फा. तर हा जर अँगल आपल्याला अल्फा काढायचा आहे तर हा अल्फा काय आहे? अल्फा इज टोटल अँगल मायनस हा लोअर अँगल. सो टोटल अँगल इज 60 डिग्री मायनस 45 डिग्री. क्लिअर? ओके, सो अल्फा इज इक्वल्स टू 15 डिग्री. क्लिअर? प्रॉब्लेमच नाही. आता पूर्ण सिलेंडर जर घेतला इनर सिलेंडर, किती त्याच्यावर चार्ज? कॅपिटल क्यू. म्हणजे 360 डिग्री जर त्याचा अँगल घेतला तर टोटल चार्ज किती आहे? कॅपिटल क्यू. म्हणजे आपण असं म्हणू शकतो क्यू चार्ज कधी? जेव्हा अँगल किती आहे? 360 डिग्री. आणि स्मॉल क्यू चार्ज कधी? जेव्हा अँगल किती आहे? 15 डिग्री. चला, या दोघांना करा डिवाइड. डिवाइड केलं काय मिळालं? दिस इज 15 1 15, 15 2 30, 15 4 60. ओके, याच्यावरून काय मिळालं? क्यू इज इक्वल्स टू इट इज कॅपिटल क्यू डिवाइडेड बाय 24. समजते पर्यंत? क्लिअर? आता आपल्याला फ्लक्स काढायचं आहे. बाय गॉस लॉ. काय गॉस लॉ? गॉस लॉ सेज दॅट फाय इन टर्न इट इज इक्वल्स टू क्यू एनक्लोज्ड डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट. मी तर डायरेक्ट कॉन्स्टंट पण दिलाय म्हणून आपल्याला काय करायला लागेल? याला डिवाइड करायला लागेल. ओके, चला, क्यू एनक्लोज. क्यू एनक्लोज मीन्स काय? 2 टाइम्स क्यू. कारण हा क्यू आणि हा क्यू एनक्लोज केलेला आहे. ओके, डिवाइडेड बाय एप्सिलॉन नॉट के. व्हॅल्यूज ठेवा साऱ्या. इट इज 2 into what is value of q?
Q is capital Q divided by 24 divided by epsilon naught into 5. Okay? So 2 1 this is 12. So Q divided by 12 into 5 epsilon naught. So it is Q divided by 16 epsilon naught. This is your final answer. Okay?